राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जय आणि पार्थ पवार यांच्याकडून अजित पवारांना मुखाग्नी. अजितदादांना निरोप देताना कुटुंबियांसह बारामतीकरांना अश्रू अनावर. खासदार सुनेत्रा पवारांनी अजितदादांचं अखेरचं दर्शन घेतलं. दादांचं शेवटचं दर्शन घेताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर. जड अंतःकरणानं पवार कुटुंबियांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप. दादांच्या अचानक जाण्यानं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला जनसागर लोटला. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर. एकच वादा अजितदादा अशी कार्यकर्त्यांकडून घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरची मानवंदना. पुष्पचक्र वाहून अजितदादांना दोन्ही नेत्यांची आदरांजली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान इथे अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पवार कुटुंबियांचं अमित शहांकडून सांत्वन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजितदादांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण. अमित शहांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. यावेळी पार्थिवाला पुष्पचक्रही अर्पण केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही बारामतीत जाऊन पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कारांना उपस्थिती. पुष्पचक्र वाहून अजित पवारांना आदरांजली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची अंत्यदर्शनाला उपस्थिती. अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत कुटुंबियांचं सांत्वन केलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला उपस्थिती. पवार कुटुंबियांचं सांत्वन करत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. अजित पवारांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या अंगरक्षकांना अश्रू अनावर. महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अखेरची मानवंदना देताना दोघंही रडले. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार. पोलिसांकडून अजित पवारांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना. शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार. बँड पथकाकडून उपमुख्यमंत्री अजितदादांना सलामी. शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे अंत्यविधी आधी ही सलामी देण्यात आली. अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर साताऱ्याच्या फलटणमधल्या तरडगावमध्ये अंत्यसंस्कार. बारामती इथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांसोबत विदीप जाधवही प्रवास करत होते. अजितदादांच्या विमानाची फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचाही अपघातात मृत्यू. ठाण्याच्या कळव्यात सासरी काही काळ तिचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं. कुटुंबीय आणि नातेवाईकांना अश्रू अनावर. पिंकीवर अंत्यसंस्कार. अजितदादांच्या विमानाची फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्यावर शिवाजी पार्क इथल्या दादर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार. पुण्यातील व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रोड बंद ठेवून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांच्या जाण्यानं मोठं नुकसान झाल्याची व्यापारी वर्गाकडून भावना व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांना वारकरी संप्रदायानं श्रद्धांजली वाहिली. पुण्यातील भंडारा डोंगरावरती हरिनाम सप्ताहात अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यवतमाळच्या ढाणकी इथं बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी शोकसभेला प्रतिष्ठित नागरिक, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची अलोट गर्दी झाली होती। अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समिती बंद ठेवत अजित पवार यांना आदरांजली। दादांची शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसोबत नाळ जोडली होती अशी भावना। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे नाशिकमध्ये शोकाकुल वातावरण। नाशिक जिल्हा बाजार समिती बंद, अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहारही बंद ठेवले। अजितदादांच्या निधनानंतर धुळ्याच्या शिंदखेडामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। गावातील संपूर्ण व्यापारी आणि नागरिकांचा बंदमध्ये सहभाग, तर शिंदखेडा गावात बॅनर लावून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। जळगावच्या नगरदेवळा गावात अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी तसंच व्यापाऱ्यांनी एकत्र येत शांततेत हा बंद पाळला। अनिल पाटील अजितदादांच्या आठवणीत भावूक। माध्यमांशी संवाद साधताना अनिल पाटील यांना रडू कोसळलं। आता आम्ही कुणाकडे बघायचं असं म्हणत अनिल पाटील माध्यमांना प्रतिक्रिया देताना उकसाबुकशी रडले। अजित पवार काम होणार असेल तरच हो म्हणायचे, त्यांनी कधीही खोटी आश्वासनं दिली नाहीत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या जाण्यानं राज्याची मोठी हानी झाली। अजित पवारांच्या निधनावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। तर पुढच्या आठवड्यात येऊन मला भेट, क्रीडा क्षेत्रासाठी आपल्याला काहीतरी करायचंय असं दादा म्हणाले होते, खडसेंची माहिती। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। दादांना अखेरचा निरोप देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाहो फोडला, तर छगन भुजबळांकडून पुष्पचक्र अर्पण। मी पोरका झालो, आमचा जिल्हा पोरका झाला, महाराष्ट्र पोरका झाला। खासदार बजरंग सोनावणेंचा आक्रोश। अजित पवारांमुळेच आपण खासदार झालो, सोनावणेंची भावना। अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची देव ताकद देवो अशा शब्दात माणिकराव ठाकरेंकडून भावना व्यक्त। अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता। 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल। कोणत्याही उच्चपदस्थ व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडीकडून होतो, त्यामुळे या अपघाताचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता। एनडीआरएफचं पथक विमानाच्या दुर्घटनास्थळी दाखल। जवानांनी अपघातग्रस्त विमानाचे भाग गोळा करून नेले। माझ्या वडिलांच्या निधनानंतर हा मला दुसरा धक्का, झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। वडील गेल्यानंतर जय पार्थप्रमाणे तू माझी जबाबदारी असशील असं अजित पवार म्हणाल्याची आठवण सांगितली। आमदार झाल्यावर अजित पवारांनी कायम मार्गदर्शन केलं। धीरज देशमुख यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अंत्यविधीला देशमुखांची उपस्थिती। अजित पवारांच्या अंत्यविधीला अभिनेता रितेश देशमुख यांनीही उपस्थिती दर्शवली। पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। पवार कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून अजितदादांना आदरांजली, पुष्पहार अर्पण करत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून अजित पवारांना पुष्पहार अर्पण। काटेवाडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवारांचं अंत्यदर्शन घेतलं। काटेवाडीत अजित पवारांना निरोप द्यायला लाखोंचा जनसागर। अजित पवारांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री बारामतीमध्ये जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंकडून कुटुंबियांचं सांत्वन। आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आमदार सचिन अहिर देखील उपस्थित होते। अजित पवारांसोबत माझा लढा वैचारिक आणि तत्वांचा होता। त्यांच्या निधनानं तो संघर्ष आज संपला। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची एक्सवर भावनिक पोस्ट। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा AI संदेश व्हायरल।
लोकांनी मला काम करणारा माणूस म्हटलं, हीच माझ्या आयुष्याची पोचपावती, अशा आशयाचा अजित पवारांच्या आवाजातला AI व्हिडिओ. अजितदादांचा नांदेडचा दौरा शेवटचा ठरला. हिंददी चद्दरच्या निमित्तानं अजित पवार नांदेडला गेले होते. डोक्यावर केसरी पगडी घालून अजित पवार कार्यक्रमात उपस्थित होते. बारामतीकर माझ्या पाठीशी म्हणून मी सगळं करू शकतो. बारामतीबद्दल अजित पवारांनी शेवटचे हे उद्गार काढले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.